तर मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहाव्यास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2001 ते 2011 दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेल्या महाराष्ट्रातील तद्वतच भारतातील जिल्हा कोणता? 2001 ते 2011 दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेल्या महाराष्ट्रातील तद्वतच भारतातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे विभाजनपूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्याचा जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे विभाजनपूर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हे म्हणजेच 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्रातील जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅश डॅश येथे जलविद्युत केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश विभाजनपूर्व या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील डॅश डॅश या प्रकल्पावरून वाद चालू होता. महाराष्ट्र व आंध्र प्रदेश विभाजनपूर्व या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील डॅश डॅश या प्रकल्पावरून वाद चालू होता. तर ऑप्शन क्रमांक 2 बाबळी बंधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील डॅश डॅश हे धरण फुटून मोठी हानी झाली होती. 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील डॅश डॅश हे धरण फुटून मोठी हानी झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 1 पानशेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, डॅश डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. डॅश डॅश जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी जिल्ह्याची स्वतंत्र ओळख कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ऑक्टोबर 2010 मध्ये डॅश जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा खिताब बहाल करण्यात आला. ऑक्टोबर 2010 मध्ये डॅश जिल्ह्यास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी हा खिताब बहाल करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरूखार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ऑक्टोबर 2000 मध्ये महाराष्ट्रातील चांदोली व कोयना परिसरात डॅश व्याघ्र प्रकल्पास केंद्र शासनाने अधिकृतपणे मंजुरी दिली. ऑक्टोबर 2008 मध्ये महाराष्ट्रातील चांदोली व कोयना परिसरात डॅश व्याघ्र प्रकल्पास केंद्र शासनाने अधिकृतपणे मंजुरी दिली. तर ऑप्शन क्रमांक 2 अजिंक्य तारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात डॅश येथे व्याघ्र प्रकल्प आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात डॅश येथे व्याघ्र प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मेळाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील डॅश अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील डॅश अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मालढोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळांपैकी अभयारण्यांखालील क्षेत्र केवळ डॅश टक्क्याच्या आसपास आहे. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळांपैकी अभयारण्यांखालील क्षेत्र केवळ डॅश टक्क्याच्या आसपास आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 5% आसपास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पुण्यातील सीडॉक हे विकसित होत असलेला भारताचा सुपर महासंचालक कोणता? पुण्यातील सीडॉक येथे विकसित होत असलेला भारताचा सुपर महासंचालक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 परमयुवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सीडॉक पुणे येथे विकसित झालेला भारताचा पहिला सीडॉक पुणे येथे विकसित झालेला महाराष्ट्राचा पहिला महासंचालक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 परम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 29 सप्टेंबर 2010 रोजी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आधार योजनेचा कोणत्या जिल्ह्यात झाला? 29 सप्टेंबर 2010 रोजी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आधार योजनेचा शुभारंभ कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे 150 मेगावॉट क्षमतेचा महासौर ऊर्जा प्रकल्प विकसित होत आहे. महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे 150 मेगावॅट क्षमतेचा महासौर ऊर्जा प्रकल्प विकसित होत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील डॅश पूर्णत्वास आला आहे. महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला व वनपर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील डॅश येथे पूर्णत्वास आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गुहागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही. महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी डॅश व डॅश या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी डॅश व डॅश या 2 जिल्ह्यात जिल्हा परिषद नाहीत. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर व मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कापूस उत्पादन आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील डॅश हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कापूस उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील डॅश हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भंडारा जिल्ह्यातील डॅश डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. भंडारा जिल्ह्यातील डॅश डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जवाहरनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जुलै 2015 अखेर महाराष्ट्रात एकूण डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहेत. जुलै 2015 अखेर महाराष्ट्रात एकूण डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॅश डॅश जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. डॅश डॅश जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंद्रपूर हे शहर डॅश डॅश नदीकाठी वसलेले आहे. चंद्रपूर हे शहर डॅश डॅश नदीकाठी वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इरई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश या जिल्ह्याच्या नैऋत्य चांदूरगडचे डोंगर आहेत. डॅश डॅश या जिल्ह्याच्या नैऋत्य चांदूरगडचे डोंगर आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पाथरी नदीवरील डॅश डॅश हे धरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पाथरी नदीवरील डॅश डॅश हे धरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ओसोल मेंढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. अंधारी ही अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रात डॅश डॅश या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रात सुमारे 90% भाग हा डॅश डॅश या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रात सुमारे 90% हा भाग डॅश डॅश या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 डॅश डॅश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. डॅश डॅश ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र डॅश डॅश किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. महाराष्ट्र डॅश डॅश किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 720 किलोमीटरचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील 23वी महानगरपालिका कोणती. महाराष्ट्रातील 23वी महानगरपालिका कोणती. तर ऑप्शन क्रमांक 4 वसई विरार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी झाला आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील डॅश डॅश या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश येथे महाराष्ट्रातील ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश येथे महाराष्ट्रातील ग्रामसेवक व ग्रामसेविका यांचे प्रशिक्षण केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सिंदेवाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मगरीसाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहे. मगरीसाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर याची उंची किती. अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर याची उंची किती. तर ऑप्शन क्रमांक 2 1646 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रात हिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते. महाराष्ट्रात हिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता. महाराष्ट्रातून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3
हजीरा कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतातील विक्रम हे सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात डॅश येथे आहे. भारतातील विक्रम हे सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 1949 साली भारतातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील डॅश या ठिकाणी सुरू झाला. 1949 साली भारतातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील डॅश या ठिकाणी सुरू झाला. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रवर आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश येथे कागद गिरण्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश येथे कागद गिरण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 बल्लारपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र खनिज संपन्न राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे डॅश इतकेच आहे. महाराष्ट्र खनिज संपन्न क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे डॅश इतकेच आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 19% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चंद्रपूर जिल्ह्यातील या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 भद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 1854 साली भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? 1854 साली भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मार्च 2010 अखेर महाराष्ट्रात प्रत्येक धारकामागे क्षेत्राची टक्केवारी डॅश हेक्टरी इतकी आहे. मार्च 2010 अखेर महाराष्ट्रात प्रत्येक धारका क्षेत्राची टक्केवारी डॅश हेक्टरी इतकी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 1.65 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅश या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणामाळचे पठार म्हणतात. डॅश या जिल्ह्यात सातपुडा पर्वतांच्या रांगांना तोरणामाळचे पठार असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात भीमा व नद्यांची खोरी डॅश डोंगररांगामुळे वेगळी झाली आहेत. महाराष्ट्रात भीमा व कृष्णा नद्यांची खोरी डॅश डोंगररांगांमुळे वेगळी झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 प्राणहिता नदी ही डॅश व डॅश नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे. प्राणहिता नदी ही डॅश व डॅश नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा व वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रात डॅश या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. महाराष्ट्रात डॅश या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 अंबोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र डॅश या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र डॅश या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात डॅश हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात डॅश हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात केळी या फळा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात केळी या फळा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गडचिरोली जिल्ह्यातील डॅश येथील लोहखानी प्रसिद्ध आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील डॅश येथील लोहखानी प्रसिद्ध आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 देऊळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश या तालुक्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश या तालुक्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 बल्लारपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात
जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील डॅश डॅश या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 तिल्लारी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तिल्लारी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मार्च 1999 मध्ये नॉर्वे जीवन तंत्र वापरून लेक टायपिंगचा यशस्वी प्रयोग राज्यातील कोणत्या धरण प्रकल्पात राबविला गेला होता? मार्च 1999 मध्ये नॉर्वेजियन यंत्र वापरून लोक टायपिंगचा यशस्वी प्रयोग राज्यातील कोणत्या धरण प्रकल्पात राबविला गेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले होते. 1956 मध्ये तुर्भे येथील अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले. तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पवन ऊर्जा निर्मिती डॅश डॅश या राज्यानंतर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. पवन ऊर्जा निर्मितीत डॅश डॅश या राज्यानंतर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश डॅश या शहरास महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे म्हणतात. डॅश डॅश या शहरास महाराष्ट्राचे मॅचेस्टर असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नाशिक जिल्ह्यात डॅश डॅश येथे मिगविमान निर्मितीचा कारखाना आहे. नाशिक जिल्ह्यात डॅश डॅश येथे मिगविमान निर्मितीचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ओझर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नाशिकहून मुंबईला जाताना डॅश डॅश हा घाट लागतो. नाशिकहून मुंबई जाताना डॅश डॅश हा घाट लागतो. तर ऑप्शन क्रमांक 1 थळघाट कासारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 उष्ण कटिबंधीय आंध्र पानझडी वनांमध्ये डॅश डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. उष्ण कटिबंधीय आंध्र पानझडी वनामध्ये डॅश डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 सागवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतातील सर्वाधिक 100% साक्षरता असणारा राज्य कोणते? भारतातील सर्वाधिक 100% साक्षरता असणारा राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 2011 या वर्षात भारतात कितवी जनगणना पार पडली? 2011 वर्षात भारतात कितवी जनगणना पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात डॅश डॅश या वर्षापासून दर 10 वर्षांनी नियमितपणे जनगणना पार पडली जाते. भारतात डॅश डॅश या वर्षापासून दर 10 वर्षांनी नियमितपणे जनगणना पार पडली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 1881 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 2011च्या 15व्या जनगणनेच्या अंतरिम अहवालानुसार भारतातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? 2011च्या 15व्या जनगणनेच्या अंतरिम अहवालानुसार भारतातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 943 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2011च्या जनगणनेनुसार भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्येची नोंद झालेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्येची नोंद झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 2011च्या जनगणनेनुसार भारतातील
डॅश डॅश या राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येची नोंद झाली? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येची नोंद झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतातील डॅश डॅश या राज्यात विभाजनातून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण झाले आहे? भारतातील डॅश डॅश या राज्याच्या विभाजनातून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 15 नोव्हेंबर 2000 रोजी निर्माण झालेला भारतातील 28वे राज्य कोणते? 15 नोव्हेंबर 2000 रोजी निर्माण झालेला भारतातील 28वे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कावर्ती ही खालीलपैकी कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? कावर्ती हे खालीलपैकी कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर 2 घटक राज्य व एक केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर 2 घटक राज्य व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंदीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश डॅश हा भारतातील अर्वाचीन म्हणजे तरुणवली पर्वत म्हणजेच घड्यांचा पर्वत आहे? डॅश या भारतातील अर्वाचीन म्हणजेच तरुणवली पर्वत म्हणजेच घड्यांचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅश डॅश हा भारतातील प्राचीनवली पर्वत म्हणजेच अवशिष्ट पर्वत गणला जातो? डॅश डॅश हा भारतातील प्राचीन पर्वत म्हणजेच अवशिष्ट पर्वत गणला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल.